धुळे जिल्ह्यात शालांतर आयडी घोटाळ्याचे प्रकरण मोठं गाजत असताना तक्रारदारांना कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न काही संस्था चालक करत आहेत. काही तक्रारदार, कालच एका तक्रारदारावर प्राणघातक हल्ला झाला आहे. ते जे तक्रारदार आहेत महेंद्र देसले ते आपल्या सोबत आहेत. दादा, नेमकं काय प्रकरण झालं होतं काल? नमस्कार. प्रकरण असं आहे की शासन निर्णय 2 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यातून 2000 शाळा अपात्र घोषित झालेल्या आहेत आणि त्याच्या अगोदर मी महाराष्ट्र राज्याला मुख्य तक्रारदार म्हणून शिंदखेडा आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व शाळांचे मी तक्रारी अर्ज दाखल करून त्यांच्याविषयी तक्रार करून या शाळांचे शालार्थ आयडी, शिक्षक मान्यता या सर्व बाहेर काढलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने लोटन देवीदास देसले, त्याची पत्नी, त्याचे नातेवाईक, काका वगैरे या सर्वांनी उद्या काल कर्मचाऱ्यांना बोलून अचानक माझ्यावर आणि माझ्या पुतण्यांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांनी माझ्याकडे असलेले शाळेचे सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रकार केला, जेणेकरून मी कुठं वाच्यता फोडणार नाही. मला आणि माझ्या पुतण्यांना पूर्ण जीवापासून मारण्याचा पूर्ण कट करून आलेला होता. नियोजित हा कट होता. या कटामध्ये मी सुदैवाने वाचलो आणि मी सर्व काही व्हिडिओ फुटेज वगैरे काढून मी पोलीस निरीक्षक यांना हे सादर केलेलं आहे. मी या अगोदर माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, मी माननीय शिक्षणाधिकारी साहेब, पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक धुळे साहेब यांना, पालकमंत्री साहेब यांना हे सर्व अगोदर मी सर्व तक्रारी दिलेल्या आहेत. माझ्याकडे जेवढे काही पुरावे आहेत मी शासनाला दिल्यानंतर शासनाने यांच्यावर चौकशी करून अनुदान बंद केलेलं आहे. येणारा निधी थांबवलेला आहे. चौकशी चालू आहे. या चौकशी सुरू असताना काल अचानक 30-40 लोक माझ्या घरात आले. माझ्यावर एवढा हल्ला केला त्यांनी, तर मला जीव मारण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे असलेले सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसात आपण तक्रार केली का यांच्या संदर्भात? जी, मी 4 महिने अगोदरच तक्रार दाखल केलेली आहे. मी सर्व पुरावे पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. तरी पण आजपर्यंत पोलीस स्टेशन यांच्या मार्फत चौकशी झाली नाही. उडवाउडीची उत्तरं दिली गेलेली आहेत. जर या गोष्टींमध्ये पोलीस प्रशासनाने व्यवस्थित चौकशी करून जर केलं असतं तर कालचा घटना घडली नसती. मी सुदैवाने वाचलो. पण या सर्व गोष्टींमध्ये मी मुख्य सांगू इच्छितो की धुळे जिल्ह्यातील दादासाहेब साळुंखे पर्दाफाशचे संपादक आणि तरुण गर्जनाचे मुख्य संपादक अरुणदादा भोई यांना मी भेटलो आणि यांना भेटल्यानंतर शालार्थ आयडी घोटाळा महाराष्ट्रभर जो गाजलेला आहे त्यांनी याला पूर्ण वाच्यता दिलेली. मी त्यांना भेटून सर्व पुरावे त्यांना दाखवले. मागणी काय आहे? माझी मागणी एकच आहे, ज्या काही शाळा आहेत आणि जे काही संस्थेमध्ये घडलेला प्रकार आहे, लोटन देवीदास देसले यांनी जो घडवलेला प्रकार आहे, जो शासनाची उघडलूट चालू ठेवलेली, याला सर्व दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे. माझ्या जीवाशी ज्यांनी काही काल प्रकार घडवून आणला त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पोलीस प्रशासनाने आमच्यावर विशेष संरक्षण देऊन आमच्या जीवाची काळजी घ्यायला पाहिजे. जर आमचं उद्या उठून बरं वाईट झालं तर नरडाणा पोलीस स्टेशन, मुख्य कार्यकारी अधिकारी, कलेक्टर साहेब, अधीक्षक साहेब आणि पालकमंत्री साहेब यांची जबाबदारी असेल. एकंदरीत जर बघितलं तर या गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी असल्यामुळे जे तक्रारदार आहेत यांना कुठेतरी पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी आता तक्रारदारांकडून केली जात आहे. ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.